नमस्ते मुलींनो आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट प्रकाशाचे परावर्तन याच्याविषयी माहिती पाहतोय पहा. आणि ह्या आकृतीमध्ये तुम्हाला रिफ्लेक्शन ऑफ लाईटमध्ये प्रकाश किरण एखाद्या पृष्ठभागावर पडल्यानंतर तो रिफ्लेक्ट कसा होतो याची दिशा दावली पहा. तर याच्यामध्ये एक पृष्ठभाग घेतला आहे, समान पृष्ठभाग, सरळ समांतर पृष्ठभाग ठेवला आहे, पी आणि क्यू पहा. आणि ए ओ हा इन्सिडन्स रे आहे पहा. दिलं आहे तुम्हाला या ठिकाणी बाणा साईन दावलेला या ठिकाणी की ओ ए हा इन्सिडन्स रे आहे पहा. हा जो रे आहे हा इन्सिडन्स रे आहे पहा. आणि त्याच्याशी होणारा ओ एन ही नॉर्मल काढली आपण, स्तंभिका परपेंडिक्युलर काढली 90 अंशातून अशी. आणि एका साईडला रिफ्लेक्टेड रे आहे पहा. म्हणजे प्रकाश किरण एका बिंदूवरती ह्या बिंदूवरती पडल्यानंतर हे रिफ्लेक्ट झाले पहा ओ बी या दिशेने. मग अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणजे हा अँगल आणि अँगल ऑफ रिफ्लेक्टेड म्हणजे हा अँगल, याच्यामध्ये काय संबंध असतो याच्याविषयी आपण माहिती पाहतोय पहा. म्हणजे एखाद्या पॉईंटवर, एखाद्या बिंदूवरती प्रकाश किरण पडल्यानंतर तो नॉर्मलशी कसा असतो. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्टेड नॉर्मल जर काढले आपण तर ते समान लांबीचे असतात, समान अंशाचे असतात का याच्याविषयी आपण माहिती पाहतोय. तर रिफ्लेक्शन ऑफ लाईट, प्रकाशाचे परावर्तन आणि परावर्तनाचे नियम जे आहेत याच्याविषयी आपण माहिती पाहूया. तर लॉज ऑफ रिफ्लेक्शन तुम्हाला विचारतात पहा. यामध्ये प्रकाशाचं परावर्तनाचे नियम आहेत ते तुम्हाला सांगता आले पाहिजे. तर पहिला नियम असा आहे लॉज ऑफ रिफ्लेक्शनमध्ये, परावर्तनाचे नियम. देर आर 3 लॉज ऑफ रिफ्लेक्शन, देर आर गिव्हन बिलो. त्यामध्ये 3 प्रकाशाचे परावर्तनाचे नियम ह्या ठिकाणी आहेत. पहिला जो आहे अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडन्स. हे खूप महत्त्वाचं आहे. आपातन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. आता हा जो कोन आहे हा आपातन कोन आहे पहा, आणि हा जो कोन आहे हा परावर्तन कोन आहे. जर तुम्ही हे स्तंभिकेशी मोजले समजा तर समान मापाचे दिसतात. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. लॉज ऑफ रिफ्लेक्शन तुम्हाला नेहमी विचारतात, लॉज ऑफ रिफ्लेक्शन सांगा. तर दुसऱ्यामध्ये अँगल ऑफ एन इन्सिडन्स रे, रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल इन लाई इन द सेम प्लेन. हा दुसरा आहे पहा. दुसरा जो मुद्दा आहे इथं दिलेला आहे पहा की इन्सिडन्स रे असेल दिला आहे, ओ एज इन्सिडन्स रे, रिफ्लेक्टेड रे ओ बी दिला आहे पहा, अँड द नॉर्मल ओ एन लाईज इन द सेम प्लेन म्हटलं होतं. सेम प्लेन म्हणजे एकाच प्रतलात असतात. हे इन्सिडन्स रे असेल, रिफ्लेक्टेड रे असेल अँड द नॉर्मल असेल, हे सगळे आता इन्सिडन्स रे जो आहे ओ ए इज अ इन्सिडन्स रे, ओ बी इज अ रिफ्लेक्टेड रे, आणि ही काय नॉर्मल आहे एन नॉर्मल, हे सगळे एकाच प्लेनमध्ये आहेत, एकाच प्रतलात आहेत. हा दुसरा नियम आहे पहा, खूप महत्त्वाचा. ही सर्व जी आकृती आहे एकाच प्रतलात आहे पहा. आणि द इन्सिडन्स रे अँड द रिफ्लेक्टेड रे आर द अपोजिट साईड ऑफ द नॉर्मल. तिसरा आहे पहा. हा जो इन्सिडन्स रे आहे आणि रिफ्लेक्टेड रे आहे अपोजिट साईड ऑफ द नॉर्मल, नॉर्मलच्या विरुद्ध साईड आहे पहा, अपोजिट साईड म्हटलं. तर आपत्तित किरण, परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. एक डाव्या बाजूला असेल, दुसरा उजव्या बाजूला असतो पहा. फक्त ते समान मापाचे असतात. आपत्तित किरण आणि परावर्तन किरण ही स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. हा तिसरा नियम आहे पहा. तर लॉज ऑफ रिफ्लेक्शन तुम्हाला माहीत पाहिजे. लॉज ऑफ रिफ्लेक्शन विचारलं जातं नेहमीच. त्याच्यामध्ये लॉज ऑफ रिफ्लेक्शन आपण पहिला मुद्दा पाहतोय की पाहिलं की अँगल ऑफ रिफ्लेक्शन आणि अँगल ऑफ इन्सिडन्स आर इक्वल असते, समान मापाचे असतात, नॉर्मलशी समान असतात कोण केलेले. इन्सिडन्स रे, रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल लाईज इन सेम प्लेन, एकाच प्रतलात असतात. तिसरा जो आहे इन्सिडन्स रे, रिफ्लेक्टेड रे अँड अपोजिट टू द साईड ऑफ द नॉर्मल, हे नॉर्मलच्या दोन्ही बाजू असतात. अपोजिट म्हणजे विरुद्ध बाजू असतात, एक डाव्या साईडला तर एक उजव्या साईडला. द सेम टर्म रिलेटेड टू द रिफ्लेक्शन अँड ॲज फॉलोज. परावर्तनाशी संबंधित विभिन्न संज्ञा खालीलप्रमाणे आहेत. याच्यावरून संज्ञा दिलेल्या आहे. पहिली संज्ञा अशी आहे पहा, रे ओ ए दिले आकृतीमध्ये तुम्हाला. रे ओ ए इज अ इन्सिडन्स रे, दुसरा पॉईंट ओ इज अ पॉईंट ऑन इन्सिडन्स. तर किरण ओ ए जे आहे हा आपत्ती किरण आहे.
तुम्हाला पुन्हा जर हे आकृतीमध्ये पाहायचं असेल तर ते संज्ञा पुन्हा विचारल्यात पहा. ओ ए जे आहे हे इन्सिडन्स आपाती किरण आहे. ओ बिंदू जो आहे हा आपाती बिंदू आहे पहा. इन्सिडेन्स रेज असतात ओ ह्या बिंदूवरती येऊन पडतात ह्या ठिकाणी. आणि ओ बी जी किरण आहे त्याला म्हणायचं परावर्तित किरण म्हणायचं. यामध्ये ओ बी जो आहे इज अ रिफ्लेक्टेड रे. लाईन ओ एन इज नॉर्मल आणि ही लाईन ओ एन जी आहे ही नॉर्मल आहे पहा. आता पुढला जो मुद्दा आहे या ठिकाणी की द अँगल ए ओ एन. तुम्ही जर पाहिला हा ए ओ एन अँगल ए ओ एन आपाती किरण म्हटलं या ठिकाणी की अँगल ए ओ एन इज बिटवीन इन्सिडन्स रे अँड नॉर्मल लाईज अँगल इन्सिडन्स. अँड अँगल बी ओ एन इज बिटवीन रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल इज अँगल ऑफ रिफ्लेक्शन. म्हणजे या ठिकाणी रिफ्लेक्टेड अँगल आणि इन्सिडन्स अँगल हे मोजले जातात. आपाती किरण स्तंभिकेमधील कोन ए ओ एन, आपाती कोन परावर्तित किरण स्तंभिकेमधील कोन बी ओ एन व परावर्तन कोन. या ठिकाणी आर म्हणजे रिफ्लेक्टेड अँगल आणि आय म्हणजे इन्सिडन्स अँगल हे लक्षात ठेवायचं. दोन्ही समान असतात. तर ह्याच्यामध्ये पुढला जो आहे एक इक्विपमेंट दिले ॲक्टिव्हिटी दिली ह्या ठिकाणी तेच मोजायचे पहा. तर आकृतीमध्ये या ठिकाणी दिले तुम्हाला पहा आकृती. तुम्ही जर विचार केला आकृतीमध्ये तर एक टेबल दिला बघा. पी क्यू इज अ मिरर आहे, ओ इज अ पॉईंट आहे, ए ओ जी आहे इन्सिडन्स रे आहे ओ आणि इकडं टी आहे हा किंवा आय असेल हे रिफ्लेक्टेड रे आहे पहा. व्हेरिफिकेशन ऑफ द लॉज ऑफ रिफ्लेक्शन. जर परावर्तनाच्या नियमाचे सत्यापन पडताळ जर घ्यायचं असेल तर तुम्ही असा घेऊ शकता पहा. त्याच्यामध्ये दिले या ठिकाणी वेगवेगळे. इथं आरसा आहे पहा. तरच पहिल्यांदा हा पी आणि क्यू मिरर आहे पहा. मिररला ह्या ठिकाणी ए आणि ओ इन्सिडन्स अँगल आहे, इन्सिडन्स रे आहे आणि तो रे असं नॉर्मल काढून जर काढला समजा की रेषा काढली होती की ड्रॉइंग बोर्डच्या यांनी टाचण्या ड्रॉइंग कागद जर बसवला समजा आणि कागदावर एका बाजूस आरशाची स्थिती दर्शवणारी पी आणि क्यू रेषा काढली समजा. रेषा पी क्यू ओ बिंदू घेऊन बिंदूपाशी ओ एन लंब काढला आणि ओ एन सी समजा ओ आणि एन सी हा समजा 30 अंशाचा कोन केला. ओ ए काढला किरण काढला तर ओ ए किरणवर 2 टाचण्या एस आणि आर ह्या 2 टाचण्या व्यवस्थित रावायच्या पहा. रावल्यानंतर आरसा स्टँडला अडकून रेषेवर आकृती दाखवल्याप्रमाणे लंब स्थिती ठेवा म्हटले आहे. आरशातून पाहून आरशामध्ये दिसणाऱ्या टाचण्यांच्या प्रतिमांच्या खालच्या टोकाच्या सरळ रेषा टी आणि यू व टाचण्या रोवा म्हटले. आता हे सगळे पोझिशन झाल्यानंतर टी आणि यू ह्या 2 टाचण्या अशा रावायच्या की टी आणि यू जोडून रेषा ओपर्यंत काढ सरळ जोडायच्या एकमेकांना. दोन्ही बिंदू सरळ येतील अशा 2 टाचण्या रावायच्या. टी ओ एन मोजायचा पहा. हा टी ओ एन मोजायचा. तर 45-60 अंश अपतन कोणासाठी पुन्हा प्रयत्न करायचा. म्हणजे या ठिकाणी अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्टेड हे काय आहे हे पाहायचं पहा. आपण वरील आकृतीत पाहिलेलं आहे. प्रयोगात ते सिद्ध केलं आहे पहा की अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन समान मापाचे असतात. हे ह्याच्यावरून सिद्ध होतं पहा की अँगल ऑफ इन्सिडन्स 30 असेल तर अँगल ऑफ रिफ्लेक्टेडसुद्धा किती असणार आहे 30 अंश असणार आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स 45 असेल तर हा सुद्धा किती येणार आहे 45 अंश येणार आहे पहा. आणि हा 60 असेल हा सुद्धा किती येणार आहे 60 अंश येणार आहे. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज सेम असतात पहा. या आकृतीवरून तुम्हाला प्रयोगात सिद्ध होईल. हे आपण शाळा सुरूनंतर 9वीला सुद्धा ह्याचा अभ्यास आहे. त्यावेळेस तुम्हाला प्रॅक्टिकली वर्क शाळा सुरू झाल्यानंतर दाखवलं जाईल पहा. आपल्याकडे ॲपरेटस वगैरे सर्व आहे. आता पुढला जो मुद्दा आहे यामध्येच की ह्याच्यावरून आपण काय शिकलो की द रिलेशन डू यू फाइंड बिटवीन द अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन. इफ यू हॅव डन द एक्सपेरिमेंट केअरफुली you will find that the angle of incidence is equal to angle of reflection in all 3 cases. This verifies the laws of reflection. परावर्तनाचा नियम आहे हे सिद्ध ह्या ठिकाणी होतात. अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्टेड असतात ते समान मापाचे होतात. आपातन कोन परावर्तन कोन यामधील संबंध आढळतो. तर यामध्ये काय आढळतो तर आपण जर काळजीपूर्वक कृतीप्रयोग केला तर दोन्ही वेळेस तिन्ही वेळेस आपातन कोन परावर्तन कोन समान असतात. म्हणजे परावर्तनाचे नियमाचे ते सत्यवान आहेत किंवा पालन करतात हे आपल्याला सांगतील पहा. त्याच्यानंतर जे
टाईप ऑफ द म्हटलं आहे ठिकाणी की प्रकाश किरणाचे जे प्रकार आहेत, प्रकाश परावर्तनाचे नियम, लॉज ऑफ रिफ्लेक्शन, ह्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. रिफ्लेक्शन, रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट, अरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. तर प्रकाश किरणाचे जे काही नियम आहेत, परावर्तनाचे प्रकार आहेत, ते दोन आहेत पहा, की नियमित परावर्तन, रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट आणि इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. याच्याविषयी आपण पुढील तासाला माहिती पाहूया. तत्पूर्वी तुम्ही ही जी आकृती आहे हा टेबल पूर्ण करायचा. दोन्हीमध्ये लक्षात ठेवायचे अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हे दोन्ही समान असतात पहा, समान मापाचे असतात. ही आकृती काढून हा टेबल पूर्ण करायचा आणि हे जे लॉज आहेत हे लॉज आकृतीवरून लिहून काढायचे पहा, की अँगल ऑफ रिफ्लेक्शन इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडन्स, इन्सिडन्स रे, रिफ्लेक्टेड रे अँड द नॉर्मल आर लाईज इन सेम प्लेन असेल, किंवा इन्सिडन्स रे, रिफ्लेक्टेड रे आर ऑन द ऑपोजिट साईड ऑफ द नॉर्मल. हे तिन्ही नियम 2 मार्काला महत्त्वाचे असतात. टेबल पूर्ण करायचा, आकृती काढायचा. बाकी जो आहे लॉज ऑफ रिफ्लेक्शन किंवा टाईप ऑफ द रिफ्लेक्शन आपण पुढील तासाला पाहूया.